नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक घरपणकर सर यांचं स्वागत. हरिपाटील सर. जय शिवराय हायस्कूलचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांचं स्वागत. कन्या शाळेचे विज्ञान विषय शिक्षक जावळे सर यांनी करावं असं सांगतो. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मेडसिंग मॅडम यांचं स्वागत. काटकर मॅडम. यानंतर या केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी पंच म्हणून उपलब्ध असलेले सर्व पंच यांनी वनके सर यांनी टिक्के सर यांचं स्वागत. जगताप सर. देसाई सर. टिक्के सरांचं स्वागत. एस.डी. पाटील सर. बनके सरांचं स्वागत. यानंतर तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस ठाणेकर सर यांचं स्वागत. एस.डी. पाटील सर. काटकर सर. काटकर सरांचं स्वागत. शिंगाडे सर. यानंतर सर्वांचं स्वागत झाल्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तानाजी जगताप सर. नमस्कार. ज्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात, जय शिवराय हायस्कूल कसबा ठाणे यांच्या वतीनं या ठिकाणी शासन आणि प्रशासन या दोन्हींचं स्वागत करायचं एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांची एक इच्छा आहे. म्हणून मी गायकवाड सर आणि त्यांच्या टीमला आणि शासक म्हणून प्रतिनिधित्व शासन आणि प्रशासनाच्या वतीने शिवराय हायस्कूलला धन्यवाद देतो. समितीच्या अध्यक्षा आदरणीय मनीषा पाटील वहिनी यांचं स्वागत या ठिकाणी सातत्य
वैशाली पाटील वहिनी यांचं या ठिकाणी स्वागत परीट मॅडम यांनी फळ देऊन करायचं आहे. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 या निमित्त तसेच आपले केंद्र प्रमुख केंद्र मुख्याध्यापक माझे सहकारी मार्गदर्शक बंधू भगिनी यांचं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी आपल्या समोर थोडंसं प्रास्ताविक करू इच्छितो. 2023 ला याच प्रांगणामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या अनुभवावर करपणकर सरांनी एक वाक्य टाकलं की मागील वर्षीच्या स्पर्धा शिवराय हायस्कूलच्या ग्राउंडवर कसबा ठाण्यानं अगदी व्यवस्थितरित्या आणि काही प्रॉब्लेम न होता क्रीडा स्पर्धा झाल्या आणि त्या वाक्याला अनुसरून तो शब्द कन्या आणि कुमार शाळेनं झेलला आणि तो शब्द पेलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. तसं पाहिलं तर कसबा ठाणे गावची परंपरा खेळाच्या बाबतीत नाविन्यपूर्ण आहे आणि ही स्पर्धा करपणकर सर का उत्तम पद्धतीनं पार झाली की यांनी 10 लाख रुपये खर्च करून गावच्या गाववर्गणीतून मोठा असं ग्राउंड त्या ठिकाणी निर्माण झालं आणि धावण्याची स्पर्धा आपण डांबरीकरावर घेत होतो, परंतु या ठिकाणी मोठ्या ग्राउंडवर धावण्याची स्पर्धा अगदी उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी झाल्या होत्या. हा एक अनुभव आपल्या पाठीशी होता. त्याच ठिकाणी तसं पाहिलं तर कसबा ठाणेमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात असतो. 4 वर्ष झाले क्रिकेट सामने होतात, परंतु कधीही त्या ग्राउंडवर राडा झालेला मी कधीही ऐकला नाही किंवा पाहिला नाही. हे या गावचं विशेष आहे. खिलाडू वृत्तीनं या ठिकाणी क्रिकेट सामने होतात. खेळाचं महत्व जर तुम्हाला सांगायचं झालं तर आज सुद्धा के श्रीकांत आता म्हातारा झालाय, परंतु के श्रीकांतचा फॅन अजून सुद्धा त्याची आठवण करतो. म्हणजेच खेळाडू हा अमर होऊ शकतोय हे या खेळामधून आपल्याला दाखवलेलं आहे. खेळाबद्दल आपण शब्दाच्या रूपात सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिक स्वरूपातच आपण खेळ या ठिकाणी सादर करूया. आजच्या या समारंभाला म्हणजे आजच्या या नियोजनाला प्रथमतः शिवराय हायस्कूलने शब्द दिला म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. निश्चितच त्यांच्या टीमचं कायम सहकार्य आहेच, इथून थोडा सुद्धा राहील. त्यानंतर थोडासा पाहुणचार पण त्यांच्या वतीने या ठिकाणी करपणकर केलेला आहे. तसंच ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठ्याची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्यांचेही धन्यवाद असेल. तसेच याच गावातील एक शिक्षक आमचे मित्र केडी पाटील सर, उद्याला शनिवार आहे, त्यांनी पण थोडाफार पाहुणचाराची त्या ठिकाणी सोय केलेली आहे. म्हणजे अशा या माध्यमातून आणि आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आपण आज आणि उद्याचा दिवस सर्वांनी सहकार्यातून यशस्वी करावा अशी मी सर्वांच्या वतीनं एक प्रातिनिधिक स्वरूपात विनंती करतो आणि मी माझा इथं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय खान, धन्यवाद. वार्षिक क्रीडा महोत्सव जे शिवराय हायस्कूल मुंबईच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक पाटील मॅडम, उपसरपंच, त्याबरोबर आमचे मित्र पाटील सर, या परिसराचे मुख्याधिकारी आदरणीय गायकवाड सर, त्यांचा सर्व स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती, कुमार शाळा, कन्या शाळा यांचे पदाधिकारी, सर्व केंद्रातून आलेले शिक्षक, मुख्याध्यापक बंधू भगिनी, आता हा क्रीडा महोत्सव एक वर्षातील चांगल्या प्रकारचं एक सद्गुणांचा महोत्सव असतो हे या ठिकाणी मला नमूद करावं लागेल. मी प्रथमतः
या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर यांना धन्यवाद देतोय की त्यांना शब्द दिला की आम्हाला गेल्या वर्षीप्रमाणे ग्राउंड उपलब्ध करून द्या. त्यांनी तो पाळला जाता सांगितले. त्या पद्धतीनं गेल्या वर्षी क्रीडा स्पर्धा सरपंच मॅडम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पार पडल्या आणि यावर्षी सुद्धा तुम्ही घ्या, तुमच्यावरती जबाबदारी राहील असं या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितलं आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. गेल्या वर्षी सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाणी व्यवस्था केली. यावर्षी करताय एकूणच या गावातील शिक्षक आणि आपण शासक, सरपंच किंवा कार्यकारिणी सर्वजण या शैक्षणिक कामासाठी नेहमी जबाबदारीने मदतीसाठी उत्सुक असतात. या गोष्टीचं आम्हाला खूप समाधान वाटतं. तर या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं मी या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की वर्षातून येणारा हा क्रीडा महोत्सव म्हणजे आपल्यातील सुप्त गुणांचा विकास जो झालेला आहे तो सुप्त गुण दाखवण्याचा हा महोत्सव आहे. या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तुमचे शिक्षक, मार्गदर्शक यांनी वर्षभर घेतलेली जी मेहनत आहे, त्यांनी घेतलेलं कष्ट आहे त्याची सिद्धता होणार आहे. त्याचबरोबर त्या माध्यमातून तुमच्या अंगामध्ये निर्माण झालेले नेतृत्व गुण, चपलता, समायोजन क्षमता, दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता, इतरांच्या बरोबर कसं राहावं, कसं वागावं हे शिकले किंवा तुमच्या मनामध्ये आलेली ही क्षमता आहे किंवा विचार आणि सर्वांचा सार म्हणजे आपला सुसंस्कृतपणा दाखवण्याचं हे एक ठिकाण आहे. कारण वर्गामध्ये तुम्ही बंदिस्त आहात, तुमच्या शाळेच्या मैदानावर आहात. या ठिकाणी तुम्हाला जवळ 8 ते 10 गावांचा समुच्चय या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी, या गावचे ग्रामस्थ यांच्या समोर तुमच्या कलागुणांचा, तुमच्या शारीरिक क्षमतेचा जो झालेला विकास आहे त्याचं प्रदर्शन करण्याची ही संधी आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती राहील, या ठिकाणचे सर्व शिक्षक, आलेले सर्व विद्यार्थ्यांच्या त्या स्पर्धा आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा राहू देत. त्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्या मध्ये पुन्हा केंद्र म्हणून या ठिकाणी काम करत असताना या केंद्रातील विद्यार्थ्यांच्या मध्ये नेतृत्व क्षमता, चपलता हे गुण आहेत, हे जोपासण्यासाठी आपण सर्वांनी आटोकाट प्रयत्न करावा. या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं ही सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षा ही अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थी जसे तुम्ही आता घेऊन आलात त्या पद्धतीनं आज उद्या दोन्ही वेळा संध्याकाळी आपल्या आपल्या घरी सुखरूप पोहोचतील या दृष्टीनं आटोकाट प्रयत्न करायचा आहे. शिक्षकांनी त्यांना त्यांच्या घरी गावी पोहोचवण्याची उत्तम सोय करावी, जेणेकरून पालकांनी ज्या विश्वासानं आमच्या ही मुलं सोपवल्यात त्या विश्वासानं त्यांच्या घरातली मुलं पोहोचली पाहिजेत. या स्पर्धेमध्ये सर्व मुलांनी चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना जर काही जखमी झाला किंवा काय लगेच आपल्या शिक्षकांना सांगा. प्रथमोपचार PTCचं नियोजन केलेलेच आहेत. इतर काही जर ज्यादा इंजुरी झाली तर त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दवाखाना उपलब्ध होईल, केला जाईल. भांडण तंटा न करता, कोणत्या प्रकारची भांडणं न करता गावात चांगल्या प्रकारच्या स्पर्धा निकोप वातावरणाने पार पडाव्यात या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, तशा प्रकारचं वर्तन करावं अशा प्रकारची मी सूचना केली. त्याचबरोबर इथून नंबर आल्यानंतर, विजय झाल्यानंतर तालुक्याला जात असताना हा पुण्याचा संघ असेल. आज खेळत असताना हा पुण्याचा संघ आहे, या कसबा ठाण्याचा आहे किंवा तो महाळुंगेचा संघ आहे असा असेल. पण या ठिकाणाहून बाहेर जात असताना तो संघ पुन्हा केंद्राचा असेल. त्या दृष्टीनं सर्वांनी एकोपा दाखवावा, या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडाव्यात अशा प्रकारचं सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सरपंच, या गावचे प्रत्येक नागरिक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, आपण सर्व या सर्वांना शुभेच्छा देतोय, आपलं अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद. धन्यवाद सर. एवढीच आपल्याला विनंती असेल की संविधानाची, कसबा ठाण्याची हॅट्रिक होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. ठीक आहे, धन्यवाद. आपण मार्गदर्शन केलं. यानंतर
वंटे सरांचं स्वागत या ठिकाणी घरपणकर सरांनी फुल देऊन करायचं आहे. वंटे सर या. केडी पाटील सर. उदयची जोडणी असताना तुमचं स्वागत करूया. तुमची या जरा होता. घरपणकर सरांना विनंती आहे की त्यांचं फुल देऊन या ठिकाणी स्वागत करा. यानंतर नेतृत्व. हॅलो काल संध्याकाळी बोलायला काय काय करा त्याला आई तेवढ्यावर जरा चालवा संध्याकाळी जरा डोळ्यात काय पर्याय जमलेले व्यासपीठ, सर्व पुन्हा शाळेचे मुख्याध्यापक तसेच वेगवेगळ्या शाळेतून गावातून आलेले सर्व स्टाफ आणि शिक्षक यांचे मी माझ्या कसबा ठाणे गावाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. पुन्हा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 ठिकाण कसबा ठाणे येथे आपण आज कुमार व कन्या शाळेने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा ही शांत चित्ताने आणि खेळाडू वृत्तीने पार पडावी अशी एक शुभेच्छा देते मी. तसेच सर्व जमलेले खेळाडू हे प्रत्येकानं स्पोर्टली फ्रेंडली नेचरनं एकमेकांशी खेळावं. स्वतःचं खेळाडू नेचर हे बाहेर आणून चांगल्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करून एकमेकांशी स्पर्धात्मक नेचर दाखवून एकमेकांना सहकार्य करावं आणि प्रत्येकाने एकमेकांना कुठल्याही वाद भांडण किंवा अपशब्द न वापरता एकमेकांशी मित्रत्वाच्या भावनेने आणि चांगल्या भावनेने एकमेकांशी क्रीडा स्पर्धा करावी अशी माझी शुभेच्छा. धन्यवाद सरपंच साहेब. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून पुढे येऊन या ठिकाणी क्रीडा ज्योत प्रज्वलित करावी अशी विनंती करतो. येतो. टाळ्यांच्या गजरात क्रीडा ज्योतीचं आपण स्वागत. क्रीडा ज्योतीचं आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी क्रीडा ज्योतीचं आगमन होत आहे. टाळ्या, जोरात टाळ्या. हा टाळ्या क्रीडा ज्योतीचं वाजतच राहू देता. क्रीडा ज्योतीचं आगमन झालेलं आहे. सरपंच, उपसरपंच आणि शाळा सभा समिती
शाळेचे सर्व पदाधिकारी यांनी पुढे येऊन फीस कापायची आहे. या तिथून वेदिका ती ज्योत तिथे घेऊन या इथे. इकडे इकडे ओके. धन्यवाद. सपन मॅडमनी नारळ फोडायचा आहे. ओके धन्यवाद. उपसरपंच ऋषिकेश पाटील. अध्यक्षा मनीषा पाटील. उपाध्यक्षा वैशाली पाटील. मेरसिंग होईने. ठीक आहे. या ठिकाणी उद्घाटन समारंभ झालेला आहे आणि यानंतर याच ठिकाणी क्रीडा शपथ होत आहे. खड्या खड्या सर असू दे घेते 2 मिनिटं असू दे घेते येते येतेच धरून बस. दोन्ही हातात धर. खाली 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 धर. बघ अशी समोर कर. एक साथ क्रीडा प्रतिज्ञा केली तयार. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊ. उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडा महोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमची शाळा केंद्र बीड तालुका जिल्हा राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा हर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. जय हिंद. विश्राम. यानंतर आभार प्रदर्शन हरिपाटील. नमस्कार. आजच्या या उद्घाटनच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शन. आजच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित या गावच्या सरपंच आदरणीय प्राजक्ता मॅडम, डेप्युटी सरपंच ऋषिकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या दोन्ही शाळेच्या उपाध्यक्षा, या गावचे आदर्श क्रीडा शिक्षक आदरणीय आमचे मित्र निवास पाटील सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शाळांचे अध्यापक आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल सर्वांचं मी कुमार आणि कन्या शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि हा छोटासा उद्घाटनचा समारंभ या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांना विनंती आहे की आपण शिवराय हायस्कूलच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. चला 1 ते 5 मिनिटं थांबा.
मोक्ष आहे त्याच्यावर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते यानंतर मगाशी जे 2 खेळ जाहीर केले होते त्या खेळाडूने
कबड्डी कसबा खाली वर्गात बनवण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र विरुद्ध कबड्डी मुलींच्या टीमने विरुद्ध मागणा मुली आणि विरुद्ध